पंचवटी प्रभाग समिती सभापतीपदी रोहिणी बापूराव पिंगळे यांची नियुक्ती झाल्यानंतर आज त्यांनी पंचवटी प्रभाग समिती कार्यालयामध्ये सत्यनारायण पूजा करून पंचवटी प्रभाग समिती पदाचा पदभार स्वीकारला आहे। यावेळी सभापती रोहिणी बापूराव पिंगळे यांचा भाजपच्या ज्येष्ठ नेते तसेच कार्यकर्ते यांनी फुलपुष्प देऊन स्वागत केले, तसेच पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांना फोनद्वारे तसेच समक्ष भेटून शुभेच्छांचा वर्षाव केला। प्रथम सर्वांना नमस्कार। नाशिक ही प्रोग्राम चंद्रांची रामभूमी तशी साधू संतांची भूमी आहे। मी अशा या पावन भूमीत मला पंचवटी प्रभाग समितीची जे सभापती म्हणून पदभार मिळाला आहे तो मी नक्कीच चांगल्या रीतीने पार पाडेल। प्रथम मी माझ्या पक्षांचे आभार मानते, भारतीय जनता पक्षाचे आणि वरिष्ठ नेत्यांचे मी आभार मानते, तसेच माझे सर्व प्रभागाचे नगरसेवक या पंचवटी प्रभागाचे त्यांचे मी आभार मानते। आजपासून माझ्या कामाला सुरुवात झाली। मी आपल्या आगामी संयुक्त कुंभमेळ्याची जी विकास कामे सर्वप्रथम मी त्याला प्राधान्य देणार आहे आणि ती लवकरात लवकर आणि चांगल्या उत्कृष्ट दर्जाची कशी होईल याला मी पहिले प्राधान्य देईन। तसेच येणारे जे आपले भाविक आहे त्यांच्यासाठी मूलभूत गरजा आहेत त्यांच्या पूर्ण करण्याचा पूर्णभूत प्रयत्न करेन। तसेच आपल्या प्रभागात पाण्याचे जे प्रश्न आहे सध्या जे भेडसावत आहे त्याच्यावर माझे सर्वप्रथम काम चालू आहे। आपल्या सर्व अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन, सर्व विभागाचे जे अधिकारी त्यांची सर्वांची मीटिंग घेऊन ह्या कामाला लवकरात लवकर कसं पूर्ण करता येईल हे माझं पहिले प्राधान्य राहील। पंचवटी प्रभाग समितीच्या सभापतीपदी आमच्या रोहिणीताई पिंगळे यांच्या दालनातल्या प्रवेशानिमित्त आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। आगामी कुंभमेळा हा पंचवटीत होणार आहे आणि त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची अशी कामे या ठिकाणी सुरू आहेत। रामकालपथ सारखं महत्वाकांक्षी मोठा प्रकल्प या ठिकाणी होणार आहे आणि इतरही अनेक कामे पंचवटीत कुंभमेळ्याच्या दृष्टीने होणार आहे। त्या दृष्टीने पंचवटी प्रभाग समिती सभापती रोहिणीताई पिंगळे तसेच सर्व नगरसेवकांची जबाबदारी वाढलेली आहे। त्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना अशी ग्वाही देतो की आगामी काळात जे कामे होणार आहेत ती सुलभ दर्जाची, चांगली आणि वेळेत पूर्ण करू आणि जनतेला या पदाची जास्तीत जास्त सेवा कशी देता येईल ती सेवा देण्याचा प्रयत्न आमच्या सभापती रोहिणीताई पिंगळे करतील। त्यांना सुद्धा सर्व या प्रभागातले नगरसेवकही सहकार्य आणि मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा सभापतींना पुढील कार्याला शुभेच्छा देतो। धन्यवाद। अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक।